पहिला बॉल फक्त घोषांकित क्षेत्रामध्ये चांगला बॉल टाकला होता. कुठे ना कुठे साहिल दिवेकर हा एक चांगला खेळाडू, चांगला स्ट्रोक मारला 4 धावेसाठी. 2 बॉल पुरवायचा आहे. दोन चेंडू 6 धावा. 6 धावापर्यंत बेलापूर पोहोचला. चला स्पीडअप करायचं, स्पीडअप लवकर. अजून उर्वरित बरेचसे सामने खेळवायचे, लवकर लवकर स्पीडअप करायचं. खूप चांगला स्ट्रोक मारला साहिल दिवेकरने लेग साइडला. पुन्हा एकदा तसाच स्ट्रोक आणि हा मारलाय ऑफ साइडला. पंच निर्णय कळवतील. 2 पंच निर्णय कळवायचा आहे. ओके, 5वा चेंडू साहिल दिवेकरच्या बॅटने येतोय सरळ. स्ट्रेट शेक, बिग हिट, षटकार. व्हॉट बॅटिंग साहिल दिवेकर. एक चौकार मारला, त्यानंतर आली एक डिक्लेअर मध्ये 1 धाव, त्यानंतर आलाय षटकार. व्हॉट बॅटिंग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आता ती म्हणजे 15 ह्या धावसंख्येवरती. खूप चांगला स्ट्रोक लगावला होता साहिल दिवेकरांच्या माध्यमातून. पुष्पा झुकेगा नाही साला, पण मारतोय आता साहिल दिवेकर मोठे मोठे षटकार. पावसाचा धुमाकूळ, पाऊस येतोय. शेवटचा बॉल पुष्कर राज. ओ चांगला बॉल टाकला होता, थोडासा बॉल खाली राहिला. चांगला चेंडू टाकला. 1 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. खूप चांगली सुरुवात मिळवून दिली साहिल दिवेकरने. आता आपण ज्याची आतुरतेने वाट बघता ती चॅलेंज ओव्हर आलेली आहे. तर चॅलेंज ओव्हरचे निर्णय एकदम साफ आहेत. चॅलेंज ओव्हर मध्ये बॅटिंग टीमला चान्सेस असणार आहेत. 16 धावा. हॅलो, तर चॅलेंज ओव्हर मध्ये बॅटिंग टीमला 16 धावा करणं कंपल्सरी असणार आहे. अन्यथा जेवढ्याही धावा त्या करतील 16 धावेच्या व्यतिरिक्त त्या धावा अर्ध्या होतील आणि जर 16 धाव्या केल्या तर 8 धावा त्यामध्ये ऍड केल्या जातील.
कैफ करेल बॉलिंग. आतिश will bat. It's a challenge over. Let's play the second over. पहिला चेंडू आलाय वाईड +1. एकही चेंडू न टाकता 2 धावा दिलेल्या आहेत कैफ. पहिला चेंडू टाकला डॉट बॉल. चांगला चेंडू होता. दुसरा चेंडू प्रगतीपथावरती कैफ टू आतिश. आतिश will bat and the bowler will be कैफ. चला स्पीड अप करायचं लवकर. आणि हा चांगला स्ट्रोक लगावलाय. जगह पे खड़े होके कैसे लगाना है छक्के वो कोई आतिश से सीखे. क्या बात है. क्या बात है आतिश. जागेवर उभा राहून काय स्ट्रोक लगावलाय ऑफ साइडला. घोषांकित क्षेत्रामध्ये येते 1 धाव. आणि हा परत एक खूप सुरेख चेंडू. थोडस खाली ठेवण्याचा चेंडू प्रयत्न आहे जेणेकरून मोठे फटके लगावू शकणार नाहीत. आतिश एक षटकार लावला होता त्यानंतर मात्र 2 चेंडू मध्ये खूप चांगल्या प्रकारे शांत ठेवला आहे कैफ याने आतिशला. ओहो हा पण एक चांगला बॉल होता आतिशला. एक फटका मारल्यानंतर कुठे ना कुठे 3 बॉल त्याने खूप चांगले टाकलेले आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. 10 धावा आल्यात. एक षटकार लागेल जर चॅलेंज ओव्हरचा फायदा उचलायचा असेल तर या एक चेंडू. आणि मारलाय अंपायर पंच षटकार. आणि या दिवसाचा आजचा पहिला चॅलेंज जिंकलेला आहे बॅटिंग टीमने. 16 धावा झालेल्या आहेत. तर 16च्या त्यांच्या 8 धावा प्लस म्हणजेच 24 धावा त्यांच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. क्या बात है. क्या बात है. व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स. चांगली बॅटिंग केली आतिश याने. 2 षटकार जे लगवायचे होते ते लगावले आणि आपल्या टीमला 16 + 8 असे 24 धावा. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 39. 2 ओव्हर अखेरीस 39.
9.5चा रन रेट चालू आहे या ठिकाणी. पंच निर्णय कळवायचा आहे. इट्स अ डेड बॉल. हे आपल्यासाठी नवीन नाहीये, जनतेसाठी नाहीये, प्लेयरसाठी नाहीये. आपण वारंवार असे बॉल बघणारच आहोत, आता सुद्धा, इथून पुढे सुद्धा. तर पुन्हा एकदा प्रगतीपथावरती बॉलर नेम हजरत अली. चांगला चेंडू होता, थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने पहिला चेंडू टाकतो. पावसाने एक चांगला तडाखा लावलाय या टुर्नामेंटला. 4 चांद लावलेत पावसामुळे. थोडीशी फलंदाजी असं वाटत होतं की कुठे ना कुठे बॅकफुटवर जाईल, पण ज्या प्रकारे हार्ड हिटिंग करतायत. आणि हा चान्स सोडला. रनआउटचा चान्स होता, जिकडे 1 धाव मिळणार होती. 2 धावेसाठी पळाले आणि रनआउटचा चान्स सोडला. तुम्ही खूप एक मातबगार खेळाडूचा रनआउट सोडला. साहिल दिवेकर, ज्याने आतापर्यंत उत्कृष्ट असं फलंदाजी करून आपल्या संघाला खूप चांगल्या धावसंख्येवरती पोहोचवलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या धावसंख्येवरती. व्हॉट हॅपन? अंपायर 41. पंच आपला निर्णय कळवा त्वरित. नो +2 राईट. बेचाळीस धावा झाल्यात नो पकडून. आताच्या 3 धावा पकडून 42. पहिल्या 39 धावा होत्या. 39 नंतर 3 धावा या. उघडा डोळे, बघा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट. क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन. चांगला स्ट्रोक मारलाय. फ्री हिटचा इथं फायदा होतोय का नाही बघू. पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवत आहे. 2 हात समांतर षटकार. क्या बात है साहिल दिवेकर. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला साहिल दिवेकरनी. ऑफ साइडला चांगला शॉट खेळला. 6 धावा. 48 धावा. 2 चेंडूच्या अखेरीस 48 धावा झालेल्या आहेत. बेलापूर संघ हा एक खूप चांगल्या स्थितीत आपण पाहायला मिळतं. 3rd बॉल ऑफ दी ओव्हर. चांगला स्ट्रोक उडवून दिलाय. बाहेर बाहेर बाहेर. पंच षटकार. व्हॉट अ शॉट. पहिला मारला ऑफ साइडला, दुसरा मारला लेग साइडला. मिस्टर 360 चा खेळ दाखवतोय साहिल दिवेकर. खूप मोठा खेळाडू आणि त्याच प्रकारची खेळी करतोय. नेक्स्ट बॉल, 4th बॉल टू गो. ओहो, 2 षटकारानंतर हा थोडासा चांगला चेंडू आपण पाहतोय. थोडासा स्लो केला, थोडासा राईज दिला. चांगला चेंडू होता. ओहो, ते बॅट्समनची काही चूक नाही. बॉल थोडा खाली राहिला.
इरादा चांगला होता बॉलरचा, बॅट्समॅनचा सुद्धा. चांगला स्ट्रोक लगावलाय. मिड विकेटच्या इथून येतोय षटकार. लेफ्टी बॅट्समॅन ऑन फायर साहिल दिवेकर. चांगला स्ट्रोक होता, चांगला लगावला, चांगला पिक केला. मिड विकेटच्या दिशेने चांगला स्ट्रोक लगावला होता साहिल दिवेकरने. आपण स्लो मोशन मध्ये बघू शकता. खूप अवघड शॉट होता पण खूप त्याला सोपा दाखवला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर एक भारी अशी टोटल, आजच्या दिवसातील सर्वात जास्त टोटल बेलापूर या संघाने केली आहे. नवीन बॉलर चौथी ओव्हर महत्वाची ओव्हर टाकण्यासाठी आलाय तो फरहान. 60 धावा, 20च्या सरासरीने, 20च्या रन रेटने बेलापूर संघ रन बनवते. व्हॉट अ बॅटिंग. अजून एकही विकेट पडलेली नाहीये. ही ओव्हर चांगली काढावीच लागेल, नाही तर कुठे ना कुठे ह्या ओव्हर मध्ये देखील 15 ते 20 धावा आल्या तर जिंकणं खूप अवघड होऊन जाऊ शकतं. पहिला चेंडू लांब मारलाय, लांब मारलाय, षटकार जातोय. आतिश पारी खेळतोय, थांबत नाहीये. षटकारांचा बादशाह पुन्हा एकदा. आता बघावं लागेल. षटकार पुन्हा एकदा षटकार. 2 चेंडू 2 षटकार. काय समीकरण आहे. बहात्तर धावा. पुन्हा एकदा 3 चेंडू 3 षटकार. 3 चेंडू मध्ये 3 षटकार आहे. बिग हिट. शक्तिमान सारखे स्ट्रोक खेळतोय आतिशी पारी. 3 मध्ये 3 लागलेत काय, 6 मध्ये 6 लागतील. विक्रम होईल की नाही. ओ वाचला. थोडा पायावर केलेला चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये जाईल एका धावेनी. पण काय बॅटिंग करतोय आतिश. जे 3 ते षटकार लगावले. ओ हो. टीमची धाव संख्या 73. 79, माफ करा, 79 इज द स्कोर ऑफ अ टीम. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आता पाहूया 2 चेंडूत किती धावा होतात. हा पण एक मोठा स्ट्रोक वाटतो. काय होईल. 1 धाव तर झाली आहे पूर्ण आणि ती एकच राहील कदाचित. 1 धावेवर संतुष्ट. आजच्या दिवसाचा सर्वाधिक स्कोर 80 स्कोर मारलेला आहे. ओ हो. ते 2-3 कंटिन्यू 3 षटकार. क्या बात आहे. नाही संपली. 1 चेंडू बाकी. साहिल दिवेकर आजचे 2 स्टार. साहिल दिवेकर बघूया मोठा फक्त येतो की नाही या ओव्हरला. आलाय आणि हा बिग हिट षटकार. व्हाट अ बैटिंग साहिल दिवेकर एंड आतिश ने आतिशी पारी खेली और साहिल दिवेकर ने कर दिए. सदतीस रन साहिल दिवेकरने वैयक्तिक 37 रन केलेत आणि आतिश यांनी 34 धावा केल्यात. व्हॉट अ बॅटिंग. 83 धावा मारल्यात बेलापूर या संघाने. खेळणे ह्या संघाला दिला आहे 84 टार्गेट. खेळणे ह्या संघाला दिला 84 टार्गेट. व्हेरी ह्यूज टार्गेट. सुरुवातीपासूनच काहीतरी करून
खेरणे या संघाला 20 ते 22 रन प्रति ओव्हर असे 86 87 टू विन. 86 झालेले आहेत. 87 टू विन. क्षेत्ररक्षण बेलापूर खूप चांगली बॅटिंग केली तुम्ही. आता क्षेत्ररक्षण पण पटपट लावून घ्यायचं. खेरणे टीम पटकन तुमचे 2 ओपनर्स पाठवा. खूप मोठा चेस करायचं तुम्हाला. खेरणे संघ प्लीज लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. आपल्याला 12 संघ खेळवायचे आहेत. खूप मोठी आपली स्पर्धा आहे. अजून बऱ्याचशा मॅचेस पेंडिंग आहेत. प्लीज थोडं सहकार्य करा. सपोर्टिंग हॅलो. चला बेलापूर टीम पटकन फिल्डिंग लावायचे. प्लीज थोडंसं सहकार्य करा. आपल्याला अजून 12 संघ खेळवायचे आहे आजच्या दिवसभरामध्ये. दोन्ही टीमचे प्लीज 12वा खेळाडू इकडे कॉम बॉक्स मध्ये यायचे. तुमचे नाव सांगायला. बारावा खेळाडू दोन्ही टीमचा प्लीज. बॅट्समन नेम केफ आणि कामरान. बॉलिंग मार्क वरती येतोय तो म्हणजे आतिश. आतिश ही पारी खेळून आलाय आणि आता आतिश येतोय बॉलिंगला. First ball of the inning. First ball of the inning. Atish will bowl to Kef. चला सुरू करा मॅच कारण पुढे अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. प्लीज आतिश बोल. पहिला चेंडू या इनिंगचा. ओ हो काय बघतोय. बॉल नाही बॅट उडली आहे. असं थोडंसं वाटलं की बॉल गेला बाहेर आणि बॅट उडाली पण फक्त बॅटच उडाली होती. क्या बात आहे यार. जेवढा जोरात ती बॅट एवढा लांब गेली. पंच डॉट आहे की डॉट. पहिला बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडू आलाय. सेकंड बॉल सेकंड चेंडू. दुसरा चेंडू उडवलाय आणि हा जातोय. बिग हिट षटकार. कॅफ आपल्या नावाला साजेल अशी बॅटिंग करतोय. क्या बात आहे. काय स्ट्रोक लगावला होता. खूप इझी. क्रिकेट खूप इझी खेळ नाहीये पण ह्यानी खूप इझी त्याला बनवलंय आणि हा पुन्हा एकदा बिग हिट षटकार. 2 बॉल मध्ये 2. जशी सुरुवात पाहिजे होती
केरने ह्या संघाला तशी सुरुवात भेटली. 2 चेंडूमध्ये पहिला बॉल आला होता डॉट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवर देखील षटकार. 3 चेंडूत आलेले आहेत 12 धावा. क्या बात आहे. उत्कृष्ट असं फलंदाजीचं नजारा आपण आपल्या ऑन फील्ड मध्ये बघतोय. एक भव्य अशी स्पर्धा, मदन नाना स्मृती चषक. या चषकाचे सर्व भावेश दादा पाटील यांच्या सहाय्यकाने ही स्पर्धा ठेवली गेली. चौथा चेंडू, सेकंड इनिंगचा चौथा चेंडू. पाहूया अजून एक षटकार येतोय का. ओ हो, डीप झाला बॉल. बॅट्समन तेच सांगतं. डॉट आलाय. 1 डॉट, 2 षटकार, अजून 1 डॉट, अजूनही 2 चेंडू शिल्लक. पाहूया. आपटलाय आपटलाय आपटलाय. पंच कळतोय आपल्या समोर की हा बॉल आहे डेड आहे. अजून बरेचसे डेड बॉल बघायचे. 2 चेंडू 2 चेंडू 2 चेंडू. ओ हो, दांडी 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 गोल. एक लो फुल टॉस असा टाकला होता चेंडू. आतिशने आतिशने केली बॅटिंग. आतिश करतोय बॉलिंग. आतिशी भले 2 षटकार खाल्ले असले तरी सुद्धा कमबॅक कसं करायचं हे मोठ्या प्लेयर्सला माहिती असतं. 2 षटकार लगावले म्हणून कोणी मोठा होत नाही. मी विकेटही घेऊ शकतो. क्या बात है आतिश. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॅटिंग. तर तसंच नेक्स्ट मॅच नवसाथी दिवा वर्सेस तर नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचंय. वन सोल्युशन कारावे वर्सेस फार्म बोनकोडे. ह्या 2 संघांना विनंती आहे की त्यांनी टॉस साठी या इनिंगच्या मध्ये टॉस साठी यायचंय लवकरच. वन सोल्युशन करावे वर्सेस फार्म बोनकोडे यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित टॉस साठी यायचंय. जाऊया आपण ग्राउंड मध्ये पुन्हा एकदा. चांगल्या प्रकारची फलंदाजी सुरू होती पण विकेट काढली. सेकंड ओव्हर. साहिल विल बॉल टू. चांगला स्ट्रोक मारलाय. ग्राउंडेड शॉट होता ऑफ साइडला. 1 धाव घेतली आहे पळून आणि 1च राहील. 1 धावेने संतुष्ट मानावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली पण जशी विकेट पडली तशी कुठे ना कुठे संघ बॅकफुटला गेल्यासारखं दिसतोय आपल्याला. सेकंड बॉल ऑफ द ओव्हर. हो, व्हेरी गुड बॉलिंग. बॉल जरा ठेवला डाऊन, झाला मिस, झाला डॉट. संघ अडचणीत आहे. 14 फक्त धावा झाल्यात. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती टोलवलाय ऑफ साइडला आणि ही सेकंड ओव्हर आहे. सांगतो चॅलेंज ओव्हर आहे ही. 16 धावा तुम्हाला ह्या ओव्हर मध्ये काही ना काही करून कंप्लीट कराव्याच लागतील. नाहीतर मग ज्या बनवल्या त्याच्या पण अर्ध्या धावा घ्यावे लागतील. चॅलेंज ओव्हरला चॅलेंज करण्याचं घेतलं होतं पण आउट होतंय कामरान. चांगली बॉलिंग. क्या बात है. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय बेलापो टीम. फार्म बोनकोडेचा कर्णधार त्वरित यायचं प्लीज कारण आपल्याला टॉस करायचा. आपण इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस करतो पण लेट झाला आपल्याला. वन सोल्युशनचे ऑलरेडी आलेले आहेत कॅप्टन
तर तुम्हाला विनंती आहे फार्म बोनकोडे यांना सुद्धा की पटकनात लवकरात लवकर आपण यायचं टॉस साठी. 2 बॉल बाकी आहेत त्या ओव्हरचे. 15 धावा 15 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. ह्या ओव्हरला आतापर्यंत फक्त 2 धावा गेलेल्या आहेत. क्या बात आहे, व्हॉट अ बॉलिंग. 2 धावेत अजूनही 14 रन, म्हणजे समीकरण थोडंसं अवघडच आहे चॅलेंज ओव्हरचं. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग. वा, कुठे ना कुठे एक वन साइड मॅच होते असे आपल्याला दिसते. साहिल फेस करतोय, शाहिद फेस करतोय साहिलला. लास्ट बॉल ऑफ द, आणि हा उडवलाय उडवलाय उडवलाय. पाहूया काय होतोय. आणि हा जातो षटकार. देर आए पर दुरुस्त आए पर ये दुरुस्त कोई काम का नहीं, क्योंकि ओव्हर हो चुकी है खत्म. आता तुमचे रन होतील मायनस, अर्धे होतील रन. खेरणे टीमने चॅलेंज ओव्हर मध्ये बनवले होते 8 धावा, परंतु 16 धावेचं आपलं टार्गेट कंप्लीट न करू शकल्यामुळे त्यांच्या धावा होत आहेत अर्ध्या. त्यांना फक्त 4 धावा मिळतील. बॅड लक खेरणे संघ. थर्ड ओव्हर, आणि आता समीकरण थोडंसं अवघड झालेलं आहे खेरणे या संघासाठी. बेलापूर इज इन अ व्हेरी गुड सिच्युएशन ऑफ द मॅच. They are mostly likely to win this match. It's a dot. चांगला चेंडू. आतापर्यंत आपण पाहिलं की सलामी जेव्हा बल्लेबाज आले होते बेलापूरचे, तेव्हा खूप चांगल्या प्रकारची त्यांनी पहिल्या ओव्हर पासून जे 20-20 रन त्या लोकांनी चालू केले होते ते कंटिन्यू ठेवले. पंच आपल्यापर्यंत हा समांतर हात करतायत, सांगतायत की हा चेंडू आहे वाईड. ज्या प्रकारची फलंदाजी बेलापूर या संघाने केली तशीच काहीतरी आवश्यकता होती खेरणे या संघाला. परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे, कधी काय होईल काय सांगता येत नाही. अजूनही चान्सेस आहेत खेरणे या संघाकडे, पण 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 बॉलिंग ह्या अशा क्वालिटीची इम्प्रेसिव्ह इम्पॉसिबल बॉलिंग आहे. खूप छान. कुठे ना कुठे बॅटिंग टीमवरती प्रेशर सुद्धा दिसतंय. 10 मध्ये 62 म्हणजे 65 प्रत्येक चेंडूवरती 6 धावा मारल्या तरी सुद्धा समीकरण कुठे ना कुठे मॅच होत नाहीये. फार्म बोनकोडे प्लीज, तुम्हाला सारखं सारखं बोलवायला लावू नका प्लीज. टॉस साठी यायचंय. फार्म बोनकोडे वन सोल्युशनचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. तुम्हाला प्लीज विनंती आहे लवकरात लवकर फक्त टॉस करून घ्यायचं आहे. वन साइडेड, वन हँडेड कुठलीही मॅच मित्रांनो वन हँडेड नसते, पण त्याला केलं जातं आपल्या परफॉर्मन्सनी. आणि हा उचललाय, मारलाय, पंच षटकार आहे. पण सध्या तरी अशा षटकार तुम्ही कितीही मारले तरी तुमच्याकडे कमी चेंडू आहेत. त्या चेंडूत जेवढे बाकी आहेत तेवढे जरी षटकार मारले तरी तुमचं जिंकणं हे कुठे ना कुठे लांब आहे. समीकरण हे कोणतंच इम्पॉसिबल नसतं, फक्त आपली स्टार्ट आणि आपला एंड त्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स देतं. बेलापूर ह्या संघाने सुरुवातीपासून ज्या 20-20च्या रन रेटनी रन बनवले त्यांना पुढे जाऊन बेनिफिट झालं. 85 रन त्यांनी 86 रन त्यांनी बनवले. 87चा टार्गेट ठेवला. तशा काही हिशोबाची बॅटिंग खेरणे ह्या संघाकडून दिसली नाही. आणि आता फक्त औपचारिकता बाकी आहे. ओव्हरची समाप्ती होते. स्कोर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 26 या आकड्यावरती. बेलापूर हा संघ खूप चांगल्या स्थितीमध्ये जिंकलाच आहे असं समजूयात आपण, कारण 61 धावा
फक्त आणि फक्त औपचारिकता. 10 षटकारांची गरज. चेंडू आहेत 6. पाहूया तरी हे अंतर किती कमी करण्याचं अंतर. ऋषी ऑन द बॉलिंग ट्रॅक. पाहूया शेवटचे 6 चेंडू कसे हाताळतोय. ओ हो डेड बॉल. हे सॉरी, डेड बॉल. आधीपासूनच आपण बघतोय सकाळपासून की प्रत्येक मॅचमध्ये 4 ते 5 डेड बॉल, 7-8 सुद्धा डेड बॉल पडलेले आहेत त्याच्या आधीच्या प्रिव्हियस मॅचेसमध्ये. तर पहिला चेंडू टाकताना ऋषी, चांगला चेंडू होता, राईज झाला, पण धाव घेतलेली नाहीये कारण औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू 61 धावा पाहिजेत. मदन नाना स्मृती प्रतिष्ठान ही क्वालिफाय झाली पुढे टीम. गट ब मधला सुद्धा हा पहिला सामना आपल्या भेटीसाठी आलाय. लगेच आपल्या समोर नेक्स्ट टीम सुद्धा उपस्थित राहणार आहे. फार्म बोनकोडे वर्सेस वन सोल्युशन करावे. ह्या दोन्ही सुद्धा मातबगार संघ. खूप चांगल्या प्रकारची दोघांमध्ये ऑलराऊंडर्स देखील दोघांमध्ये आहेत. खाली राहिला बॉल, रन घेत नाहीयेत. त्यांना माहिती आहे आता सामना असा सुद्धा हातातून गेला. कुठे ना कुठे बॉलिंग मध्ये कमतरता जाणवली खेरणे ह्या संघाकडून. त्याचा फायदा उचलला बेलापूर ह्या संघाने. 3 बॉल बाकी आहेत. 3 चेंडू झाले तर डॉट. षटकार मारणाऱ्यांची खूप कोशिश. मारते रहेंगे ठीक है, 6 रन कोई होने वाला है तो है नहीं, पर फिर भी फार्म बोनकोडे ह्या संघाच्या कर्णधाराला खूप विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. विलंब आधीच खूप झालाय मॅचला. अजून बरेचसे सामने खेळवायचे. 12 टीम्स आहेत. थोडासा सपोर्ट करा. हॅलो, ही फटकेबाजी जर काही दुसऱ्या ओव्हर प्लस जर तुम्ही केली असती 16 धावा आणि प्लस त्या 8 धावा भेटल्या असत्या तुम्हाला, अजून खूप तुम्ही आज बेटर सिच्युएशन मध्ये असता आता. पण कोई बात नाही. इट्स ओनली अ गेम. क्रिकेट इज जस्ट अ गेम. दिवस असतो. वाईड. एक लास्ट चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 38 ही धावसंख्या. एक बॉल. पंच शेवटचा चेंडू बाकी आहे. पटकन करून घ्यायचं प्लीज. शेवटचा चेंडू टाकला. चांगला चेंडू टाकला. शेवट सुद्धा जातोय निर्धाव आणि बेलापूर हा संघ जिंकतोय. खूप चांगलं अभिनंदन तुम्हाला आणि हार्ड लक खेरणे टीमला. नेक्स्ट टाइम नक्की तुम्ही प्रयत्न करा खूप चांगल्या फलंदाजीचा.